दर्शको, जय भीम, नमोबुद्धाय, जय जिजाऊ, जय शिवराय। आपण पाहत आहात लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनलचं हे सीधा प्रसारण सिंदखेड राजा, तालुका सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा या ठिकाणाहून। या ठिकाणी उद्या 12 जानेवारी या महाराष्ट्राची नव्हे तर देशाची आणबाण शान असणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती। जिजाऊ जन्मोत्सवाच्या निमित्तानं आम्ही प्रत्यक्ष आता या ठिकाणी ज्या पवित्र पावन ठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊचा जन्म झालेला आहे त्या माऊलीच्या जन्मस्थानी या ठिकाणी मौजूद आहोत, उपस्थित आहोत। आणि त्या अनुषंगानं या जिजाऊ जयंतीच्या पूर्वसंध्येला कशा पद्धतीचे संपूर्ण सिंदखेड राजा नगरी या ठिकाणी सजत आहे, कशा पद्धतीनं कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी होत आहे, या अनुषंगानं काही कार्यकर्त्यांसोबत, मराठा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत आणि या जन्मस्थळी उपस्थित असणाऱ्या दर्शनाच्या निमित्तानं, अभिवादन करण्याच्या निमित्तानं, अभिवादन वंदन करण्याच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या काही लोकांसोबत आपण तुम्हाला खास थेट जुळवण्याचा प्रयत्न करत आहोत। माझ्या समवेत या ठिकाणी मराठा सेवा संघाचे गेल्या अनेक वर्षापासून एकनिष्ठ असणारे, खरं तर फुले शाहू आंबेडकरांचा जिजाऊचा संदेश घराघरामध्ये पोहोचून प्रबोधन करणारे प्राध्यापक विलासजी तेजनकर सर माझ्यासोबत आहे। थोडीशी माहिती आपण सरांकडून जाणून घेणार आहोत, कशा पद्धतीचं पूर्वनियोजन, पूर्वतयारी या जिजाऊ जयंतीच्या पूर्वसंध्येला या आमच्या सिंदखेड राजा नगरीमध्ये या पूर्ण परिसरामध्ये सुरू आहे। सर, जय जिजाऊ। जय जिजाऊ। सर्व आलेल्या पूर्वसंध्येला या ठिकाणी आलेल्या सर्व जिजाऊ भक्तांचं या ठिकाणी मी शिवस्वागत करतो। आज या ठिकाणी राजे लखुजी जाधव यांच्या वाड्यामध्ये ज्या ठिकाणी जिजाऊ मातेचा जन्म झाला त्या स्थळावर आज पूर्वसंध्येला महाराष्ट्र आणि तसेच देशातून तमाम जिजाऊ भक्त या ठिकाणी स्मशान यात्रेसाठी येत असतात। आमच्या सर्व महिला, जिजाऊ ब्रिगेड तथा स्थानिक सर्व महिला मंडळी या आज राजवाड्यावर दीपोत्सव करून रात्री याला या सर्व गावामध्ये आता जिजाऊंची ही 426वी जयंती आहे। या निमित्त 426 मशाल यात्रा घेऊन या पूर्ण गावामध्ये मशाल यात्रा निघत असते आणि 426 दीपोत्सव या ठिकाणी होतो। सर्व आज पूर्वसंध्येला या ठिकाणी उद्याच्या 12 जानेवारीच्या जागरणासाठी सर्व तमाम महिला या ठिकाणी येत असतात। धन्यवाद सर। एक चांगला उपक्रम या ठिकाणी 426वी राष्ट्रमाता जिजाऊची या ठिकाणी जयंती या मोठ्या उत्साहात साजरी होते। त्या अनुषंगानं 426 मशाली घेऊन या सिंदखेड राजा नगरीमध्ये मशालीची ही फेरी निघते आहे। सोबतच 426 दीप प्रज्वलित करून खऱ्या अर्थानं या राष्ट्रमातेला आमच्या या ठिकाणी अभिवादन करण्याचा प्रयत्न होतोय। काही जिजाऊ ब्रिगेडच्या महिला आणि स्थानिक महिला सुद्धा आपल्यासोबत या ठिकाणी जुळलेल्या आहे, जाणून घेऊया। ताई, जय जिजाऊ। जय जिजाऊ। काय सांगाल? उद्याचा जो तुमचं नाव सांगा। मी हबप ज्योतिताई जाधव, जिल्हाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड जी। आणि आम्ही इथले स्थानिक राजे जाधव आहोत। उद्याचा जो होणार आहे तो 426वा जन्मदिवस आहे, जो आंतरराष्ट्रीय जन्मोत्सव म्हणून आपण साजरा करणार आहोत। आणि आपण जर बघितलं तर जिजाऊ सृष्टीवर आज 400 ते 500 स्टॉल्स आपण लावलेले आहेत आणि इथे विचारांची जत्रा आपण भरवतो, पुस्तकांचे स्टॉल त्या ठिकाणी असतात। आणि विशेष म्हणजे यावर्षी आपण असं केलेलं आहे की जवळजवळ आपण 4 ते 5 हजार रुपये पर स्टॉल ठेवत होतो, तर पुस्तकाच्या स्टॉलसाठी आपण केवळ मात्र 1000 रुपये ठेवलेले आहेत, जेणेकरून जास्तीत जास्त पुस्तकं विकल्या जातील, जास्तीत जास्त पुस्तकांचा स्टॉल या ठिकाणी लावले जातील आणि आपला जो उद्देश आहे तो त्यातून सफल होईल। आणि आजच्या दिवशीचं विशेष हे आहे की 4 मुलं झाल्यानंतर जेव्हा राजे लखुजीराव जाधव यांना मुलगी झाली, म्हणजे जिजाऊंचा जन्म झाला, त्यावेळी लखुजी राजे एवढे आनंदित झाले, त्यांनी संपूर्ण सिंदखेड राजा नगरीमध्ये दीपोत्सव साजरा केला। तर त्याच धर्तीवर आपण आज या ठिकाणी 1000 दिवे लावणार आहोत आणि 426वी जयंती असल्यामुळे आपण 426 मशाली पेटवून त्या मशालींची मानवंदना मासाहेब जिजाऊ यांना देणार आहोत। खूप छान। एक चांगला उपक्रम या ठिकाणी होतो आहे की 4 मुलं झाल्यानंतर खरं तर आज आपण पाहतो देशामध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ असे नारे देण्याची गरज भासलेली आहे, परंतु 16व्या शतकामध्ये राजे लखुजी जाधव यांच्या पोटी हे सुवर्ण कन्यारत्न जन्माला आलं आणि महाराष्ट्राची आणबाण शान खऱ्या अर्थानं उभे केले गेले। असे म्हणतात की हत्तीवरनं साखर वाटल्या गेली मुलीच्या जन्माचं या पद्धतीनं राष्ट्रमाता जिजाऊचा
स्वागत या ठिकाणी केलं गेलं आणि अजून अशी अनेक माहिती आपण जाणून घेणार आहोत. पूर्वसंध्येला लोकांच्या मनामध्ये काय भावना आहेत? ताई जय जिजाऊ. जय जिजाऊ. काय सांगाल? मी सीमा प्रेमकुमार बोके, जिजाऊ ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष. जी मराठा सेवा संघाने 1992 मध्ये जिजाऊ जन्मोत्सव हा सुरू केला होता. जी जी तो छोट्या प्रमाणात सुरू केलेला महोत्सव आज त्याचं स्वरूप विशाल झालेलं आहे जी जी आणि दरवर्षी लाखोंच्या संख्येने जी. संपूर्ण देशभरातून, देशातूनच नव्हे तर बाहेरच्या देशातून सुद्धा जी. या ठिकाणी जिजाऊ प्रेमी येतात. जशी वारकऱ्यांची पंढरी आहे आणि जशी वारकऱ्यांना विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ असते जी, जी. तशी आम्हा जिजाऊ प्रेमींना जी. दरवर्षी 12 जानेवारीला जिजाऊंच्या दर्शनाची ओढ असते आणि या मातृतीर्थावरची माती कपाळी लावून आम्ही वर्षभर ही एक ऊर्जा घेऊन जातो आणि बिलकुल. वर्षभर जोमाने आम्ही कार्य करत असतो. जी जी खरं तर 12 जानेवारी एकच वारी आणि 12 जानेवारी आपण असं ज्या पद्धतीने म्हणतो या ठिकाणी ज्ञान देण्याचं काम खऱ्या अर्थानं आणि पुस्तकं प्रचंड स्वरूपामध्ये या ठिकाणी विक्री होते आणि लोकांना खऱ्या अर्थात त्यांची ज्ञान लालसा या ठिकाणी भागवण्याचं काम मराठा सेवा संघाच्या माध्यमातून पर्यायी या सगळ्या आयोजनातून या ठिकाणी होत असते. अजून काही महिला या ठिकाणी आपल्यासोबत जुळलेल्या आपण पाहू शकता. ताई जय जिजाऊ. जय जिजाऊ. कुठून आलात काय? मी डॉक्टर अश्विनी अभिजित देवके, जी, जी. अमरावतीवरून आले. जी, काय सांगाल? काही नाही, मी तर फर्स्ट टाइम आली आणि खूप छान आणि वाटतंय. कसं feeling आणि मी नेहमी फोटोज पाहायची, हे पाहायचं असं वाटायचं की नाही आपण इथे गेलं पाहिजे एकदा. त्यामुळे मी सीमाताईंसोबत आली जी. आणि निश्चित इथून एक चांगली ऊर्जा घेऊन जाऊ आणि वर्षभर जोमाने काम करू. जी जी तर या पद्धतीनं महिला सुद्धा राष्ट्रमाता जिजाऊच्या ह्या त्याग, संघर्ष आणि समर्पण खऱ्या अर्थानं महाराष्ट्र उभं करण्यामध्ये ज्या माऊलीनं छत्रपती शिवाजी राजांवर या ठिकाणी संस्कार केले आणि त्या माऊलींचा जन्मदिवस पावन पवित्र मातीमध्ये साजरा होत असतो. दर्शकांनो, आपण पाहता की अनेक लोक या ठिकाणी आपल्यासोबत जोडत आहेत, परंतु एकत्र आज देशामध्ये धर्मांधतेचं प्रचंड वातावरण सुरू असताना, दोन धर्मामध्ये तेढ निर्माण होत असताना या पवित्र पावन मातीमध्ये आपल्याला माहिती आहे की शिवछत्रपती राजांनी जेव्हा या ठिकाणी मावळ्यांची सांगड घातली, या मावळ्याच्या सांगडीमध्ये खऱ्या अर्थानं सर्व जाती धर्माचे 18 पगड जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी सहभागी करून घेतले होते. नव्हे तर राष्ट्रमाता जिजाऊनं तशा पद्धतीने आदेशित शिवबाला केलं होतं की नाही, हे रयतेचं राज्य आहे, जनकल्याणकारी राज्य आहे आणि या राज्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक सहभागी झाले पाहिजे. आणि त्या अनुषंगानं मदारी मेहतर सारखी लोक, मुस्लिम समाजाची लोक, अंगरक्षक म्हणून अनेक लोक या ठिकाणी खरं तर राजांना खूप मोठं सहकार्य करण्यामध्ये आपल्याला माहीत आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या आरमार जे होतं त्या आरमाराचा प्रमुख सुद्धा या ठिकाणी मुस्लिम समाजाचा आमचा बांधव होता. त्याच पद्धतीने या पवित्र पावन धर्तीवर या सिंदखेड राजाशी नाता आणि नाळ जोडणारं एक मुस्लिम बंधू आमची या ठिकाणी या धर्तीमध्ये उभे आहेत, या जन्मस्थानी उभे आहेत. त्यांच्याकडनं सुद्धा जाणून घेऊया. भैया नमस्ते, जय जिजाऊ. नमस्ते, जय जिजाऊ. जी मी असलम अहमद शेर खान, जी मुख्याध्यापक नप उर्दू शाळा जी, सिंदखेड राजा. जी 3 जानेवारी ते 12 जानेवारीपर्यंत सर. सावित्री जिजाऊ जन्मोत्सव निमित्त जी इथं नगर परिषद कार्यालयातर्फे सांस्कृतिक प्रोग्रामचं इथं आयोजन केलेला होता जी जी आणि खूप तयारी काही दिवसापासून हे जन्मोत्सवाची सुरू आहे. जी जी आणि त्यामुळे समाजात एकता आणि राष्ट्रीयता जी. निर्माण होत आहे. जी. आणि सिंदखेड राजातून एक त्याला काय म्हणता येईल, राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश. एक संदेश देशाला भेटत आहे. त्याला मी 2 ओळीमध्ये सांगेन जी का इतना तो तेरे दर पे मुकद्दर जवाब दे, क्या बात है. इतना तो तेरे दर पे मुकद्दर जवाब दे, जी कतरा करे सवाल तो समंदर जवाब दे, जी कतरा करे सवाल तो समंदर जवाब दे, इतनी तो हो हम तुम में एकता, जी जी इतनी तो हो हम तुम में एकता, मंदिर करे सवाल तो मस्जिद जवाब दे, मंदिर करे सवाल तो मस्जिद जवाब दे. याच्या पुढे हे जे सांस्कृतिक कार्यक्रम आमचे झालेले आहे जी जी आणि हे जिजाऊ जन्मोत्सव इथे आपण साजरा करत आहे. जी जी त्या निमित्ताने अनेक धर्माचे लोक इथे येतात नक्की. आणि एकात्मतेने इथं राहतात. जी. आणि इथलचे जे रहिवासी पण आहे, जी, स्थानिक पण आहे, हिंदू मुस्लिम प्रत्येक समाजाचे लोक आहे, जी ते हे जन्मोत्सव साजरा करतात. जी, जी. त्यामुळे मला माझे 2 ओळी आणखीन माझ्याजवळ आहे त्यासाठी. जी, जी. गीता का भी एहतराम हो, जी गीता का भी एहतराम हो, कुरान पर भी ईमान हो, जी. गीता का भी एहतराम हो, कुरान पर भी ईमान हो, मंदिर में भी हो भजन कीर्तन, जी मंदिर में भी हो भजन कीर्तन, मस्जिद में भी अजान हो, जी मस्जिद में भी अजान हो, आसमान पर तारों के संग जैसे चांद चमकता है, जी वैसे धरती पर अब रोशन हिंदुस्तान हो. मुल्क की खातिर जीना मरना तो एक इबादत है, जी. मुल्क की खातिर जीना
जीना मरना तो एक इबादत है, सरहद पर हम जान लुटा देंगे ये भी दिल में अरमान हो, सरहद पर हम जान लुटा देंगे ये भी दिल में अरमान हो, हे शायरी उर्दूमध्ये होती. मला मराठी पण सांगता येते, बोलता येते, कारण मी एक पेशाने शिक्षक आहे. तरी हे शायरी उर्दूमध्ये लिहिली असल्याने मी उर्दूमध्ये सांगितली आणि मला बोलण्याचा इथे आपण एक संधी दिली त्याबद्दल मी आपला धन्यवाद आपला फार फार. जी तर दर्शको बघा, आपण पाहू शकता या ठिकाणी दौंड कोमला किंवा दौंड समाजाला जोडण्याच्या संदर्भातलं एक खूप मोठं नियोजन, ही एक खूप मोठी कर्मभूमी आहे. आणि या माध्यमातून आपण पाहतोय की पहिल्यांदा देशभर या ठिकाणी लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनलच्या माध्यमातून हे सर्व लाईव्ह प्रक्षेपण सिंदखेड राजा पवित्र पावन अशा राष्ट्रमाता जिजाऊच्या जन्मस्थळावरून सुरू आहे. मी प्राध्यापक गजेंद्र गवई, कॅमेरामॅन अरविंद काटोळेसह आपण अजून काही लोकांसोबत जुळण्याचा प्रयत्न करतोय. ताई जय जिजाऊ. जय जिजाऊ. मी योगिता संजय इंगळे, जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष, तसेच आता नवनियुक्त झालेली आहे सचिव पदावरती. तर माझं एक म्हणणं आहे की जिजाऊ कशासाठी आणि जिजाऊ सृष्टी कशासाठी, तर आज आमचे मुलं जिजाऊ जयंतीसाठी फार उत्साहाने तयार होतात. त्यांच्या मनामध्ये जी जिजाऊंची मूर्ती होती ती कुठेतरी कमी झालेली होती. या कार्यक्रमामधून, जिजाऊ जयंतीच्या कार्यक्रमामधून आमच्या मुलांमध्ये ते ठासून त्यांच्यामध्ये जे संस्कार आहे ते जिजाऊंचे संस्कार आज काळाची गरज आहे. जिजाऊ तयार झाल्या पाहिजे. जर जिजाऊ तयार झाल्या तरच आज महाराष्ट्र सुरक्षित राहील. ही खरंच गरज काळाची आहे आणि जिजाऊ ब्रिगेडचं हेच काम आहे की घराघरामध्ये जिजाऊ जयंती साजरी करून जिजाऊंचे जे कार्य होते, सावित्रीबाईंचे जे कार्य होते ते लोकांपर्यंत पोहोचवणे आणि आपण सुद्धा अंगीकारणे, असं काम आम्ही जिजाऊ ब्रिगेडच्या सगळ्या महिला करत असतो. आणि इथे गेल्या 11 वर्षापासून मी येते आहे. इथली जी ऊर्जा असते ती खरंच खूप वेगळी असते. ती सगळ्यांना घेऊन चालणारी असते आणि वर्षभर ही आम्हाला पुरते. त्याच्यामुळे आम्ही दरवर्षी इथे येतो आणि जिजाऊंचं जे नतमस्तक होऊन इथला जो संस्कार आहे तो आम्ही घरी घेऊन जातो आणि तो पूर्ण जिल्ह्यामध्ये जोपासतो. तुमचं नाव? मी योगिता संजय इंगळे. अच्छा, कुठल्या पदावर काम करताय? मी जिजाऊ ब्रिगेडची जिल्हाध्यक्ष आहे आणि आता नवनिर्वाचित प्रदेशच्या याच्यावरती पण झालेला आहे. तर दर्शकांनो, आपण पाहताय की लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनलचं हे सिद्ध प्रसारण आहे सिंदखेड राजाच्या पवित्र पावन अशा या ज्या पवित्र पावनभूमीवरनं, जन्मभूमीवरनं राष्ट्रमाता जिजाऊच्या. आणि या पद्धतीने अनेक लोक आपल्यासोबत जुळत आहेत, जाणून घेऊ त्यांच्याकडनं. सर जय जिजाऊ. जय जिजाऊ. मी डॉक्टर विकास पाटील. जिजाऊ जयंतीसाठी मी खास कोल्हापूरहून या ठिकाणी आलेलो आहे. आज बघितलं आपण तर जिजाऊ जयंती आज पूर्ण तर येणाऱ्या काळामध्ये भारत महासत्ता बनल्याशिवाय राहणार नाही. आज बघितलं आपण तर जिजाऊ मध्ये इतकी ताकद आहे, एक ज्ञानपीठ म्हणलं, एक विद्यापीठ म्हणलं तर ते वावगं ठरणार नाही. अशा पद्धतीनं जिजाऊंचा जन्मोत्सव या ठिकाणी हजारो लाखो महिला वर्गाच्या बहुजन समाजातील जे पुरुष मंडळी आहेत, ह्या सर्व आबालवृद्ध मंडळींच्या माध्यमातून या ठिकाणी जिजाऊ सृष्टीवरती जिजाऊ जन्मोत्सव या ठिकाणी अतिशय प्रचंड उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा होते. जगभरातून वेगवेगळे जिजाऊ भक्त, जिजाऊंची अनुयायी या ठिकाणी आज सिंदखेड राजामध्ये आलेले आहेत. आणि मला अभिमान आहे की या ठिकाणी जे जाधव घराणं आहे, इथल्या जाधव घराण्याचा आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सैनिक टाकळीमुळे आमचं गाव आहे, ज्या गावानं आत्तापर्यंत 18 जवान देशासाठी शहीद दिलेले आहेत, त्या गावातून मी आलेलो आहे. आणि तिथले जे लोक आहेत ते सगळे जादू संकट आलं तर जिजाऊन कधी कुठल्या उपवासाला बसलं नाही, कुठे वाटेला गेलं नाही किंवा होम येत नाही, या असं कुठलं कर्मकांड त्यांनी केलं नाही. आजच्या महिलांनी जिजाऊंची प्रेरणा घेऊन आज आपल्या बहुजन समाजाला, मराठा समाजाला जर उन्नती करायला असेल तर जिजाऊ पर्याय नाही, हे आजच्या महिलांनी समजून घेणं गरजेचं आहे. सर, दुसरा एक प्रश्न असा आहे की खूप छान आपली मांडणी करते या ठिकाणी. खरं तर आता आपण पाहतो या देशामध्ये एक सत्संगाचं खूप मोठं बुवाबाबाचं, महाराजांचं वारं निर्माण झालेलं आहे. आणि त्या सत्संगाच्या कार्यक्रमाला आपल्या हिंदू समाजाच्या प्रचंड महिलांची जी गर्दी राहते. या महिलांना जिजाऊ कोणी सांगायचं आणि ही जिजाऊची मांडणी कशी होणार आहे? आज बघितलं आपण जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून हजारो लेखक आज सिंदखेड राजामध्ये ज्योतिताई जाधव सारख्या कीर्तनकार आज गावागावामध्ये जाऊन, वाड्या वस्त्यामध्ये जाऊन जिजाऊंचं चरित्र, खरंच चरित्र लोकांच्यापर्यंत सांगायचं काम केलं जात आहे. आज
काल्पनिक किंवा काही चुकीच्या गोष्टी आज वीर झाशीची झलकारी हे हिचं कर्तृत्व असताना सुद्धा झाशीची राणीचं ते उदातीकरण केलं जातं आहे. परंतु खऱ्या अर्थानं ह्या जगाला विश्ववंदनीय असणाऱ्या जिजाऊंचं कार्य लोकांच्यापर्यंत पोचवायचं काम आज मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून, जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून, जिजाऊ प्रकाशच्या माध्यमातून जिजाऊंच्या वरती हजारो पुस्तकं आज जिजाऊंच्यावरती संशोधन झालेलं आहे. जिजाऊंचं खरं चरित्र, जिजाऊंचा जगातला पहिला पुतळा आज या ठिकाणी सिंदखेड राज्यामध्ये उभा झालेला आहे. जिजाऊंचं तैलचित्र निर्माण करून ते महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आणि दिल्लीमध्ये संसदेमध्ये लावायचं काम आज मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून केलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये जर आजच्या महिलांनी जिजाऊंची प्रेरणा घेतली तर येणाऱ्या काळामध्ये कोणत्याही महिला आत्महत्या करणार नाहीत किंवा नैराश्यामध्ये जाणार नाहीत वाटतंय. सर्व बहुजन समाजाला, सर्व भारतीय लोकांना जिजाऊ जयंतीच्या खास हार्दिक शुभेच्छा मी देतो. धन्यवाद. दर्शकांनो, आपण पाहताय पूर्ण भारतभर लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलच्या वतीनं हे थेट जिजाऊ जन्मस्थळावरून सिंदखेड राजावरनं हे थेट प्रक्षेपण आहे. अजून अनेक महिला आपण पाहतो की भगवे वस्त्र परिधान करून खरं तर या जिजाऊ जयंतीच्या पूर्व या ठिकाणी ह्या महिला राष्ट्रमाता जिजाऊला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी ह्या प्रचंड संख्येमध्ये महिला आहेत. आणि खरं तर एक राष्ट्रमाता जिजाऊंचा हा आदर्श या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न आपण करतायत. अनेक महिलांसोबत या पूर्वसंध्येला आपण हितगुज करण्याचा प्रयत्न करणार आहोत. काही महिला आपल्यासोबत जुळण्याचा प्रयत्न करतायत. ताई, जय जिजाऊ. जय जिजाऊ. तुमचं नाव सांगा. माझं नाव हेमलता शिवाजीराव जाधव जी. आणि मी कोल्हापूरहून आले. माझे दादा आता बोललेच आहेत. बोलण्यासारखं जिजाऊंबद्दल खूप आहे. पण आता अशी म्हण आहे की शिवबा जन्मावा तर शेजाऱ्यांच्या घरी. तर मी म्हणते, माझं असं आहे मत की पहिला शिवबा नाही तर पहिला जिजाऊंचा जन्म होणं गरजेचं आहे महाराष्ट्रात. आणि त्या जिजाऊ म्हणजे आपण किंवा आपली येणारी पिढी आहे. तर त्या पिढीला आपण टीव्ही किंवा मोबाईलच्या माध्यमात साईडला करून त्यांना जिजाऊंसारखे किंवा शिवबांसारखे कादंबरी किंवा अशा ऐतिहासिक ठिकाणी नेऊन मुलांचं आपण जर त्या ठिकाणी आत्तापासून प्रबोधन केलं तर नक्कीच येणाऱ्या काळात जिजाऊ किंवा शिवबा बनायला वेळ लागणार नाही. जय जिजाऊ, जय शिवराय. बघताय आपण की ह्यांच्या माध्यमातून विषय लक्षात आलेला आहे की छत्रपती शिवाजी राजांचा जन्म व्हायचा असेल तर खरं पहिली जिजाऊ जन्माला येणं गरजेचं आहे. आणि या सिंदखेड राजाच्या पावन धर्तीमध्ये, या नगरीमध्ये राजे लखुजी जाधव यांच्या घरी त्या माऊलीचा जन्म झाला. आपण जाणून घेत आहोत आणि अनेक मान्यवर आपल्यासोबत जुळत आहेत. आपण पाहताय लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलचं हे सिद्ध प्रसारण आहे सिंदखेड राजा जन्मस्थळावरनं. या ठिकाणी आपण बघत आहात पूर्ण देशभर लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनल एक असं एकमेव देशातलं चॅनल आहे की ते हा संपूर्ण कार्यक्रम आज आणि उद्या पूर्ण 24 तास या ठिकाणी लाईव्ह होतो आहे भारतभर. आपण पाहत राहा. मी प्राध्यापक गजेंद्र गवई. दर्शकांनो, जय जिजाऊ, जय शिवराय. आपण पाहत आहे लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलचं हे सिद्ध प्रसारण सिंदखेड राजा, तालुका सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा, पवित्र पावना राष्ट्रमाता जिजाऊच्या या ठिकाणी जन्मस्थळावरनं उद्या 12 जानेवारी या ठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊचा जन्मोत्सव देशभर या ठिकाणी साजरा होतो आहे. आणि पर्यायनं देश दुनियाभरातनं, महाराष्ट्रातनं या ठिकाणी अनेक शिवप्रेमी आणि जिजाऊ प्रेमी या ठिकाणी पोहोचत आहे. या पूर्वसंध्येला आपण खरं तर अनेक मान्यवरांसोबत जोडण्याचा प्रयत्न करत आहोत आणि जाणून घेत आहोत की राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीच्या पूर्वसंध्येला काय नियोजन या ठिकाणी होते आहे आणि कशा पद्धतीनं हा जिजाऊचा स्वाभिमानाचा करारी विचार या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तमाम बहुजन समाजाची जी मान्यवर मंडळी आहे, वैचारिक लोक आहेत, कशा पद्धतीनं हा विचार पेरण्यासाठी कार्यरत आहेत. आपल्या समवेत या ठिकाणी खास सोलापूरवरून सन्माननीय महेश डोंगरे साहेब या ठिकाणी आहेत, जे मराठा सेनाचे या ठिकाणी काम करत आहेत. राज्याच्या स्तरावर ते संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांच्यासोबत आपण जोडण्याचा प्रयत्न करतोय, हितगुज करण्याचा प्रयत्न करतोय. सर, जय जिजाऊ. जय जिजाऊ, जय शिवराय. आणि इथं MIDC आणण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आणि MIDC झाल्यानंतर या भागाचा विकास होईल. त्यानंतर जो समृद्धी महामार्ग जो गेलेला आहे, देशे विदेशातून पर्यटक ह्या रोडवरनं जातात, तर राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊचा स्मारक समृद्धी महामार्गाला जी जागा आरक्षित केलेली आहे तिथे 2025मध्ये, आता 24 आहे, पुढच्या जानेवारीपर्यंत हो यासाठीही मी पाठपुरावा राज्याच्या मुख्यमंत्री यांच्याकडे मी करणार आहे. आणि जे मी संकल्प केलेला आहे ते मी प्रयत्न करण्यासाठी प्रामाणिकपणाने काम करणार आहे.
दर्शकांना आपण पाहता हे आहेत महेश भाऊ डोंगरे आणि ते सोलापूरवरून या ठिकाणी खऱ्या अर्थाने एवढं मोठं काम करतायत। खरं तर महेश भाऊ आपल्याला सांगायला हरकत नाही, सिंदखेड राजा नगरी हे नाव जर इतिहासाच्या सुवर्ण अक्षरामध्ये कोरलेलं नाव आहे, परंतु आज या सिंदखेड राजा नगरीचं किंवा या तालुक्याचं किंवा या गावाचा विचार जर केला धड एक तर हे खेडं पण नाही आहे आणि धड एक तर हे शहर पण नाही आहे। आपण पाहतो की येणाऱ्या प्रचंड लाखो आमच्या शिवप्रेमींचं जिजाऊ प्रेमींचं खरं तर या ठिकाणी खूप मोठी हेळसांड होते। प्रशासन आणि शासन स्तरावर स्थानिक प्रशासनिक स्तरावर या ठिकाणी ज्या पाहिजे तशा सेवा सुविधाच्या संदर्भात आपल्याला काय वाटतंय? या विकास आराखडा रखडलेला आहे आणि जे इथं पाहिजे तो विकास झालेला नाही, त्यासाठी मी ह्या विकास आराखडा मंजूर करून घेण्यासाठी व काम तात्काळ सुरू करण्यासाठी मी मुख्यमंत्री महोदयाला फोनवरती बोललेलो आहे आणि त्यांनी मला सांगितलं की आपण इथला विकास आराखडा मंजूर करून पुढच्या वर्षापर्यंत इथला चेहरा मोहरा बदलण्याचं काम करूया, तसं त्यांनी मला शब्द दिला आहे। त्यासाठीही मी प्रयत्न करणार आहे आणि हे जे अखंड भारताचं श्रद्धास्थान असणारं जे सिंदखेड राजा मासाहेब जिजाऊंचं या राज्याचे धाडशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जसं औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर केलं, जसं उस्मानाबादचं धाराशिव केलं, तसं तमाम महाराष्ट्रातील जिजाऊ भक्तांचं शिवप्रेमींचं व बुलढाणाकरवासियांचं जिजाऊनगर व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे आणि यासाठी सुद्धा मी जेवढे ताकदीने काम करता येईल तेवढं मी करणार आहे। जी दर्शकांना पाहताय महेश डोंगरे आपल्यासोबत या ठिकाणी जुळलेले होते। खरं तर महेश भाऊ आपल्याला सांगायला हरकत नाही, आम्ही तर आमच्या या बुलढाणा जिल्ह्याला खरं तर मातृतीर्थ या ठिकाणी जिल्हा म्हणतोय आणि अशा पद्धतीनं हा सिंदखेड राजा तालुका आमच्या बुलढाणा जिल्ह्यातील असल्यामुळे खरं तर या मातीतनं या माऊलीचा जन्म झाला, ज्या माऊलीनं खऱ्या अर्थाने शिवछत्रपतीला नव्हे तर दोन छत्रपती या देशाला या ठिकाणी दिले गेले। त्या छत्रपतीने या देशामध्ये स्वाभिमान काय असतो, आत्मसन्मान काय असतो यासाठी जीवाचं रान केलं नव्हे तर खऱ्या अर्थानं इथे रयतेचं राज्य प्रस्थापित केलं। अशा दोन छत्रपती खऱ्या अर्थानं देशाला देणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊंचे हे जन्मस्थान आहे। या जन्मस्थानावर महाराष्ट्रातल्या नव्हे तर देश दुनियातल्या कानाकोपऱ्यातनं लोक या ठिकाणी शिवप्रेमी येत असतात आणि आपल्यासारखी उमदीत नवतरुण खरं तर या ठिकाणी आमच्या तरुणांसाठी, आमच्या बेरोजगारांसाठी आणि खरं तर या परिसरातल्या एकंदरीत चेहरा मोहरा बदलण्यासाठी या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे किंवा पर्यायी प्रशासनाकडे जो काही या ठिकाणी पाठपुरावा करतात त्याबद्दल पुन्हा एकदा लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनलच्या वतीनं आणि तमाम आमच्या सिंदखेड वासियांच्या वतीनं आपलं विशेष अभिनंदन आहे। दुसरा महत्त्वाचा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आपला या ठिकाणी खरं तर आपल्या मराठा समाजाला घेऊन अनेक प्रकारचे प्रश्न या ठिकाणी आपण बघतो आहे, परंतु खरं जिथे आमची आणबाण शान आहे, येणाऱ्या जनरेशनला, येणाऱ्या पिढीला जिथनं खऱ्या अर्थानं प्रेरणा घ्यायची, ऊर्जा घ्यायची, अशा या महत्त्वाच्या बाबीकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहता की इथला डेव्हलपमेंट, इथला विकास? त्यासाठीच मी बोललो की इथला जी डेव्हलपमेंट विकास जी झालेला नाही त्याच्यासाठी जे आम्ही कटिबद्ध अहोरात्र कष्ट करून ही आमची अस्मिता आहे, ही अस्मिता जपण्याचं काम महाराष्ट्रातील जनतांनी केलं पाहिजे आणि करत राहणार आहे। आम्ही श्वासात म्हणजे अखेरचा श्वास असेपर्यंत इथलं विकसित काम करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे। दर्शकांनो आपण पाहताय तर या ठिकाणी लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनलचं हे सीधा प्रसारण आहे। सिंदखेड राजा पवित्र पावन राष्ट्रमाता जिजाऊच्या जन्मस्थळावरनं अनेक लोकांसोबत आपण जुळण्याचा प्रयत्न करत आहात। आपण पहा तुमचं आमचं बहुजनाचं देशव्यापी एकमेव चॅनल आहे लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनल। अनेक महिला आपल्यासोबत जुळलेल्या आहेत, महिलांसोबत सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। ताई, जय जिजाऊ। जय जिजाऊ, जय शिवराय। जी, कुठून आलात? आम्ही बीडहून आलोत। मी सामाजिक कार्यकर्ती कुंदाताई काळे पाटील। जी जी जी। आज माझ्या जन्माला जवळजवळ मला 49 वर्ष होते। जी। महाराष्ट्र शासन कुठलंही असो, जी जी, अगोदर आपण छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जी जी, मासाहेब अहिल्याबाई होळकर, मासाहेब सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आपण घडलेला आहोत आणि हे सुद्धा प्रत्येक व्यक्तीनं, प्रत्येक शासन मध्ये बसलेल्या मुख्यमंत्र्यांनी ध्यानात घ्यायला पाहिजे। कारण छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे हा महाराष्ट्र आहे। मासाहेब जिजाऊ यांनी एक छत्रपती संभाजीराजे व छत्रपती शिवाजी महाराज घडवले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा घडवण्यासाठी एक स्त्री होती। बिलकुल, क्या बात। याचा आदर्श, सन्मान महाराष्ट्र शासनाने घ्यायला पाहिजे। आताच आमचे महेश भाऊ डोंगरे बोलले, महाराष्ट्र शासनाला मी अमक म्हणू तमक म्हणू, मला असं म्हणायचं आहे महाराष्ट्र शासन कुठलाही असो,
महामानवाच्या तिथला विकास झालाच पाहिजे. खूप छान. आता आमचे युवक पोरं आताच बोलले विकास व्हायला पाहिजे. मी पण त्याच मताची आहे. आज मी 50 वर्ष झालं या इथं येते. विकास मला कुठंच दिसत नाही, पण आमचा विश्वास आहे. आता आमचे तरुण बोलताना आताचे युवक तरुण म्हणून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे स्थापन झालेले मुख्यमंत्री आहेत आणि प्रत्येक युवकांचा एक आधारस्तंभ आहे. म्हणून प्रत्येकांचा विश्वास आहे. या विश्वासाचा मुख्यमंत्री साहेबांनी तडा जाऊ नये आणि प्रत्येक महामानवाच्या तिथं विकास झालाच पाहिजे. हाच विकास त्यांनी मासाहेब जिजाऊ सृष्टी मासाहेब सिंदखेड राजा इथे सुद्धा करावा, एवढीच माझी महिलांच्या वतीनं महाराष्ट्रातल्या अपेक्षा आहे आणि तरुण वर्गांच्या वतीनं बी अपेक्षा आहे. एवढंच मी बोलते आणि थांबते. जय जिजाऊ, जय शिवराय. आपण बघताय लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलचं हे सीधा प्रसारण आहे. या ठिकाणी खरं तर सिंदखेड राजा नगरीवंदन आहे, जन्मस्थळावर आहे. आपण पाहताय की या ठिकाणी महिलांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रमाता जिजाऊच्या जयंती दिनी या ठिकाणी आपण हा जन्मोत्सव या ठिकाणी साजरा होतो आहे. आपण सर्वजण बघता आहात आणि प्रचंड या वाड्यावरती या ठिकाणी झालेले आहे. आपण हा जो वाडा आहे अतिशय जन्मस्थळावरचं आपण हे सगळं दृश्य पाहतो आहे. अनेक महिला अनेक लोक या पूर्वसंध्येला या ठिकाणी येत आहेत आणि राष्ट्रमाता जिजाऊला अभिवादन करण्याच्या दृष्टिकोनातून खरं तर ही दिवे लावण्याची वेळ झाली. हजारो दिवे या ठिकाणी हे लागत आहेत. अनेक महिला स्थानिक महिला आपण पाहू शकता या ठिकाणी दिव्याची लावगण होते आहे. प्रचंड मोठी अशी ही रंगोली या ठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊंची साकारलेली आहे आणि खरं तर ही रांगोळी संपूर्ण देशवासियांनी बघावी की राष्ट्रमाता जिजाऊचा हा करारी बाणा या संपूर्ण रांगोळीमध्ये आपल्या सर्वांच्या लक्षामध्ये येतो आहे की हातामध्ये तलवार घेणारी मनगटाच्या या ठिकाणी जोरावरती खरं तर स्वराज्य स्थापन करणारी ही माऊली ही माता ज्या दोन छत्रपतींना या ठिकाणी या देशाच्या भवितव्यासाठी महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी उभं करते आहे ती राष्ट्रमाता जिजाऊ आपल्याला या ठिकाणी रांगोळीच्या माध्यमातून जाणवते आहे. अनेक महिला या राजवाड्यामध्ये खरं तर या पूर्वसंध्येला राष्ट्रमाता जिजाऊच्या जन्मस्थळाच्या या पूर्वसंध्येला या ठिकाणी दिवे लागण करण्याची ही वेळ झालेली आहे. हजारो दिवे या प्रचंड अशा मोठ्या राजवाड्यावरती या ठिकाणी लागत आहेत. लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलचे प्रेक्षक आपण पाहू शकता की प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी महिला हातामध्ये दिवे घेऊन या ठिकाणी उभे आहेत. दीप त्यांनी प्रज्वलित केले आहेत आणि संपूर्ण हा राजे लखुजी जाधवांचा राजवाडा या ठिकाणी दिवाणी झगमगाट होतो आहे. या ठिकाणी नारेबाजी होते. राष्ट्रमाता जिजाऊच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला या ठिकाणी प्रचंड अशा पद्धतीनं देश दुनियाभरात लोक या ठिकाणी येत आहेत. सगळ्या प्रकारच्या प्रशासनिक व्यवस्था या ठिकाणी सज्ज झालेल्या आहेत आणि उद्या राष्ट्रमाता जिजाऊ यांची 12 जानेवारी ही जयंती आहे. आपण पाहताय लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलचं हे सीधा प्रसारण जन्मस्थळावरून राष्ट्रमाता जिजाऊंच्या सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा. करू त्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करणार आहे आणि राजे लखुजी राजे यांचा पुतळा हो यासाठीही मी प्रयत्न करणार आहे. बहुत अच्छे. महेश भाऊ डोंगरेच्या माध्यमातून खरं तर आता एक सोलापूर नगरीतनं खऱ्या अर्थाने एक आमचा मराठा समाजाचा किंवा मराठा संघाचा किंवा बहुजनाचा हा पोरगा उमदा पोरगा बुलढाणा जिल्ह्याच्या मातीमध्ये या ठिकाणी येतो. सिंदखेड राजा नगरीचं या ठिकाणी अवलोकन करतो आणि या समस्त परिसरामध्ये खऱ्या अर्थानं जी काय दयनीय अवस्था या ठिकाणी त्यांच्या नजरेमध्ये जाणवते आहे, या नवतरुण पिढीला जाणवते आहे, ते शासनाच्या निदर्शनामध्ये आणून देण्याचं काम महेश डोंगरे सारखे हे व्यक्तित्व या ठिकाणी करत आहे. खास करून या सिंदखेड राजा नगरीच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं महेश डोंगरेचं पुन्हा विशेष या ठिकाणी स्वागत आहे. अनेक उपक्रम पुन्हा आपण महेश डोंगरे सोबत मैत्री संवाद या कार्यक्रमामध्ये 1 तासाची वेगळी इंटरव्ह्यू या ठिकाणी आपण करूयात. तोपर्यंत आमचे पत्रकार या ठिकाणी रामदास कराळे जे आपल्यासोबत आलेले आहेत त्यांच्याही संदर्भात, कारण ते स्थानिक इथले आहेत, तालुक्याच्या अनेक पेपरला अनेक टीव्ही वाहिनीला ते काम करतायत, त्यांना इथली सगळी वास्तव परिस्थिती माहीत आहे. त्यांना आपण बोलतं करण्याचा प्रयत्न करूया. या ठिकाणी रामदास कहाळे जे पत्रकार आहेत. जय जिजाऊ. जय जिजाऊ. राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांच्या या जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला उद्या महाराष्ट्रातून लाखो जिजाऊ भक्त जिजाऊ साहेबांना अभिवादन करण्यासाठी येतात. परंतु येत असताना या मातृतीर्थ नगरीमध्ये महाराष्ट्र शासनाकडे या इथल्या पालिकेने जो विकास आराखडा सादर केलेला आहे, परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री सातत्यानं म्हणतात की विकास आराखडा नव्यानं सादर करा. परंतु हा विकास आराखडा किती वर्ष चालणार की एकदाच त्या विकास आराखड्याला तात्काळ मंजुरी देऊन सिंदखेड राजा शहराचा कायापालट होईल
आणि राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबाचं राष्ट्रीय स्मारक या जिजाऊ नगरीमध्ये तयार होईल अशी मी शासनाला विनंती करतो. जय जिजाऊ. खरं तर अशा अनेक गोष्टी आहेत. जशी 12 जानेवारी येते किंवा जसा जानेवारी महिना येतो, वर्षाचं नवीन साल सुरू होते आणि राष्ट्रमाता जिजाऊला अभिवादन करून आम्ही लोक, तमाम महाराष्ट्रातले लोक अभिवादन करून संध्याकाळी आपल्या घरी परत जातो. पुन्हा तोच मुद्दा आमचा ऐरणीवर राहतो. खरं तर ह्या अनेक समस्या या ठिकाणी पुढे नेण्याचं काम, मांडण्याचं काम शासनाच्या माध्यमातून झालं पाहिजे अशी ही आंतरिक मागणी अनेक लोकांची, अनेक कार्यकर्त्यांची या ठिकाणी आहे. आपण पाहत राहा तुमचं आमचं सर्वांचं हक्काचं लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनल. अनेक लोक आपल्यासोबत जुळण्याचा प्रयत्न करतायत. जय जिजाऊ. मी निवृत्ती कटोरे, सरपंच सावरगाव. आज आपण इथं जिजाऊ जन्मोत्सव पूर्वसंध्येला दीपोत्सव साजरा करण्यासाठी सर्वजण इथं बऱ्याच संख्येने जमलेले आहेत. पण कुठंतरी आत्ता सर्वजण जे सांगतायत की बाबा इथं 25%च आराखड्यावर काम झालं, मी तर म्हणून 10% पण नाही झालंय. बिलकुल. आता कुठंतरी सरकार इथं आमच्या सावरगाव, निमखेड, गोळेगावमध्ये स्मार्ट सिटी होऊ घालताय. मी तर असं म्हणून नवीन स्मार्ट सिटी होऊ घातल्यापेक्षा जो आमचा इतिहास आहे हाच तुम्ही मोडीच काढताय. यालाच पूर्वजीवित करण्याचं सरकारने काम करावं. प्रत्येक मान्यवर तेच म्हणाले की प्रत्येक 12 जानेवारीला हेच ऐकायला मिळतं की एवढ्या कोटीचा निधी मिळाला, त्या कोटीचा निधी मिळाला, पण त्याचा कुठलाही असा विकास इथं दिसत नाही. आणि त्याच माध्यमातून मी एक सरकारकडे आणि मागणी करू इच्छितो की जो हा सिंदखेडराजामध्ये इंटरचेंज पॉईंट आहे समृद्धी महामार्गाला, इथं जिजाऊचं स्मारक उभं राहावं, जेणेकरून जे प्रत्येक प्रवासी मुंबई नागपूर जो प्रवास करतो त्याला जिजाऊचं दर्शन घडावं. हीच मी स्थानिक या नात्यानं सरकारकडे मागणी करतो आणि ती पूर्ण होईल अशी इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. दर्शकांनो, या पद्धतीने प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी आपलं मत प्रदर्शित करावं असं वाटतंय, प्रत्येकाला बोलावं असं वाटतंय. सर, आपण काय सांगाल या अनुषंगानं? नाव आपलं सांगाल? मी भीमराव घेऊन बुलढाणा. जी 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 जी. सिंदखेडराजामध्ये मी 11 वर्ष नोकरी केलेली आहे. त्या 1982 पासून मी या उत्सवाला येत असतो. जी सर. 95 पासून नियमित या उत्सवासाठी मी येतो. जसं पूर्वी सिंदखेडराजा होतं तसंच आजही तसंच आहे. प्रगतीचं काही नावानं म्हणजे 10-15% प्रगती झालेली आहे, बाकी तसंच आहे. सिंदखेडराजाचे जे विकास आराखडा आहे त्यानुसार प्रगती व्हावी हीच अपेक्षा. बस. अनेकांच्या अपेक्षा आहेत ताई, थोडंसं याल. अनेकांच्या अपेक्षा या ठिकाणी आहेत की आपण बघू शकता अनेक महिला सुद्धा आपल्यासोबत या पूर्वसंध्येला जुळत आहेत. काय सांगाल? जय जिजाऊ. जय जिजाऊ. सौ वंदना दीपक किंगरे. जे आम्ही इथलेच आहे. जे असं म्हणतात की पहिला गुरु आईच असते. बिलकुल. वा. पहिला गुरु आई असते, ती आई म्हणजे जिजामाता. हो. आणि मी म्हणते की आज असं घडवायला पाहिजे आपल्या मुलांनी की जिजाऊचे संस्कार सांगायला पाहिजे. आजकाल माझ्या माई बहिणी काय करू लागल्या की जेवू घालताना मोबाईल दाखवतात. मोबाईल न दाखवताना शिवबाच्या आणि माझ्या जिजाऊ माँसाहेबांच्या गोष्टी सांगायच्या, म्हणजे त्यांना परिवर्तन, अन्नानुसार परिवर्तन आतूनच होऊ लागेल. म्हणून म्हणजे एवढं आम्ही भाग्यवान आहे या नगरीत राहतो म्हणून 3 तारखेपासून एवढे वेगवेगळे कार्यक्रम होतात इथं. तर आज आणि उद्या फारच म्हणजे पंढरपूर सारखी नगरी होऊन जाते. तर इथं आले तर काही ना काही बोध घेऊन जा, मी म्हणते माझ्या माय बहिणींनो, म्हणजे भावांनो, की इथले यांचे शिवबाचे संस्कार म्हणजे माँसाहेबाचे संस्कार हे घेऊन जाताना हे घेऊन जा, नाहीतर येऊन काही फायदा नाही. जी जी जी. एवढं. खरं तर नाव तुमचं? वंदना दीपक किंगरे. किंगरे. अच्छा, इथल्या स्थानिक आहात? हो. अच्छा. आणि काय वाटतं तुम्हाला, म्हणजे आता हे 3 दिवस झाले किंवा 3 जानेवारीपासून 12 जानेवारी झाल्यानंतर काय इकडे कधी येण्याचा वगैरे योग काय होतो? एवढा काही योग असं येत नाही, पण काही असलं तर कार्यक्रम, संक्रांत ते आम्ही येतोच. जी 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 जी. म्हणजे आपलं म्हणजे संस्कृती हीच आहे पहिली, म्हणून इथं येऊन आम्ही म्हणजे दर्शन घेऊन जातो, आपलं देव मानतो. म्हणून म्हणजे इथं येणाऱ्या काही ना काही घेऊन जा,
नुसतं येऊन तसं जाऊ नका मी म्हणते. आणि आपण पाहताय महिलांचे सुद्धा खूप छान या ठिकाणी जी काही प्रतिक्रिया आहे की इथे खरं तर हे पुस्तकाचा दालन असते, कोट्यावधी रुपयाचे पुस्तकाची उलाढाल होते. इथे कुठलेही दीप धूप अगरबत्ती अशा पद्धतीचं कुठलेही पूजेचे कार्यक्रम होत नाही, पण पुस्तकांची खरं तर वाचनाचे ज्ञानाचे स्टॉल इथे लागतात आणि विविध विषयावरची पुस्तकांची प्रचंड स्वरूपामध्ये या ठिकाणी विक्री होत राहते. हे पुस्तकं खरेदी करण्यासाठी आमचा तमाम बहुजन समाज देश दुनियाभरातनं महाराष्ट्रातनं या ठिकाणी सिंदखेड राजाच्या जिजाऊ सृष्टीवर आणि या परिसरामध्ये येण्याचा प्रयत्न करत असतो. आपण पाहतात लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलचं हे सीधा प्रसारण आहे. सिंदखेड राजा जिजामाता जन्मस्थळावरून अनेक लोक आपल्यासोबत जोडण्याचा प्रयत्न करतायत. आपण लोक काय म्हणतायत? आज या ठिकाणी माँसाहेब जिजाऊ यांची उद्या जयंती आहे आणि त्या निमित्तानं महाराष्ट्रातून अनेक लोक या ठिकाणी सिंदखेड राजामध्ये येत आहेत. तरी या सिंदखेड राजा म्हणजे माँसाहेब जिजाऊमुळं आज महाराष्ट्राला एवढा मोठे विचाराचे शिवाराय मिळाल्यामुळं आज निष्ठेने लोक या ठिकाणी सर्वजण येत आहेत. तरी सर्वांचं या ठिकाणी स्वागत. जी दर्शकांनो, पाहत राहा तुमचं आमचं सर्वांचं हक्काचं बहुजनाचं लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनल. अनेक लोक आपल्यासोबत येत आहेत, विचारधारा जोडण्याचं काम करतायत. सर, जय जिजाऊ जय शिवराय. जय जिजाऊ जय शिवराय सर. मी नमस्कार, मी प्राध्यापक मधुकर जाधव. माझं गाव उमरद आहे. राजे लखुजीराव जाधवराव यांचे ज्येष्ठ पुत्र राजे दत्ताजीराव यांची वंशज शाखा आहे. तेथून मी आलेलो आहे आणि पूर्व संध्येला या ठिकाणी जो दीपोत्सव वगैरे आहे तो पाहून मला खूप आनंद होतो आहे. आणि या देऊळगाव राजा असेल, त्याच्यानंतर किनगाव राजा, जवळखेड, आडगाव राजा या वंशजांच्या वतीने दरवर्षी सकाळी सूर्योदयापूर्वी या ठिकाणी राजमाता जिजाऊंना अभिवादन केलं जातं. आणि एक देऊळगाव राजाचे जे काही श्री बालाजी संस्थांचे वंश पारंपरिक विश्वस्त आहेत राजे विजयसिंह जाधव यांच्या वतीनं त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी पूर्व संध्येला या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलो होतो. तर एकूण समाधान आहे. तरी सुद्धा या राजे जाधवराव वंशजांच्या वतीनं मी शासनाला आवाहन करू इच्छितो की जो काही आराखडा आहे तो आराखडा लवकर फायनल करावा आणि एक देखणं रूप या सिंदखेड राजा नगरीला द्यावं. माझं बालपण या सिंदखेड राजामध्ये गेलेलं आहे. जो काही थोडाफार विकास या राजवाड्याचा मी बघितलेला आहे तर ते पाहून मला समाधान आहे. परंतु आणखी जर विकास झाला तर पर्यटकांची सुद्धा संख्या वाढेल आणि मातृतीर्थ म्हणून नक्कीच या ठिकाणी माथा टेकवायला बरीच जी काही मंडळी आहे ती देश विदेशातून सुद्धा या ठिकाणी आणखी बहुसंख्येनं येईल. जी दर्शकांनो, आपण पाहताय की या ठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊला अभिवादन करण्यासाठी अनेक काही मंडळी आपल्याकडे अभिवादन करतायत आणि आपण काही लोकांच्या प्रतिक्रिया जाणतो आहोत. सर्वप्रथम जय जिजाऊ. जय जिजाऊ. मातृतीर्थ सिंदखेड राज. माझं नाव उमेश खरात. जनसेवा प्रतिष्ठानचा मी उपाध्यक्ष आहे आणि जनसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही सामाजिक काम करत असतो. तर लहानपणापासून मी बघत आहे तर त्या प्रमाणात काही आमच्या मातृतीर्थ सिंदखेड राजाचा विकास झालेला नाही. राजकारणी जे आहेत ते फक्त जिजाऊंच्या नावावर आणि शिवबांच्या नावावर फक्त राजकारण करत असतात आणि दरवर्षी जिजाऊ जन्मोत्सव जवळ आला की सर्व राजकारणी मंत्री लोक फक्त आराखडा 400 कोटी 300 कोटी 500 कोटी हे फक्त आराखडाच बोलत असतात. पण पाहिजे त्या प्रमाणात गावाचा विकास होत नाही. पाहिजे त्या प्रमाणात जो आराखड्याचं नियोजन आहे ते होत नाही. तर माझं माननीय मुख्यमंत्री यांना जिजाऊ जन्मोत्सवाच्या औचित्य साधून ही मागणी करतो की मातृतीर्थ सिंदखेड राजामध्ये जसं शासनाने सांगितलंय की जिल्हा तिथे वैद्यकीय महाविद्यालय झालं पाहिजे असं जे शासनाचं म्हणणं आहे. तर मी या निमित्ताने जिजाऊ जन्मोत्सवाच्या निमित्ताने जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने अशी मागणी करतो की मातृतीर्थ सिंदखेड राजामध्ये महाविद्यालय जिजाऊ वैद्यकीय माँसाहेब जिजाऊ वैद्यकीय महाविद्यालय झालं पाहिजे, जेणेकरून इथे जास्तीत जास्त विद्यार्थी मुली शिक्षण घेतील, जिजाऊंचा आदर्श घेतील आणि त्याचप्रमाणे मातृतीर्थ सिंदखेड राजाचा विकास होईल. या अनुषंगाने शासनाने ह्या मातृतीर्थ सिंदखेड राजाकडे लक्ष देण्याची गरज आहे. आणि तसेच मी तमाम महाराष्ट्रातील जिजाऊ आणि शिव भक्तांना अशी विनंती करतो की त्यांनी उद्या 12 जानेवारीला जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त जिजाऊंचं दर्शन घेण्यासाठी मातृतीर्थ सिंदखेड राजामध्ये अवश्य यावं आणि जे सांस्कृतिक कार्यक्रम होतात किंवा मातृतीर्थ सिंदखेड राजामध्ये जे ऐतिहासिक वास्तू आहे त्यांचं दर्शन घ्यावं. लखुजीराव जाधवांचा समाधी बघण्यासाठी यावं. वास्तू संग्रहालयामध्ये शिवकालीन शस्त्र ठेवलेले आहेत. या शस्त्रसुद्धा बघण्यासाठी आवर्जून यावं. एवढं बोलून मी माझं शब्द संपवतो. जय जिजाऊ.
खूप छान लोक या ठिकाणी आपली मांडणी करत आहात. एक बाबाजी आमच्यासोबत आहेत, ज्यांचं वय या ठिकाणी खरं तर 70-80च्या दरम्यान असेल आणि असे व्यक्तिमत्व ज्यांनी इथला दगड आणि दगड इथले या पूर्ण इथला जाणलेला आहे, अनुभवलेला आहे आणि इथे त्यांचा सहवास गेलेला आहे. या एकंदरीतच संपूर्ण परिस्थितीबद्दल आणि उद्या जिजाऊ जन्मोत्सवाच्या निमित्तानं त्यांच्यासोबत हितगुज. मी अरुणराव राजे जाधव, इथं सिंदखेड राजाला 1969 पासून रहिवासी आहे. इथल्या जिजामाता महाविद्यालयामध्ये मी प्राचार्य होतो आणि तेव्हा 81 पासून इथे जन्मोत्सवाचं साजरं करण्याचं काम सातत्यानं सुरू आहे आणि याच्यामध्ये दरवर्षी सतत वाढ होत आहे. पण ही वाढ अगदी कासवगती नाही, याच्यामध्ये सतत वाढ होऊन इथे जो आता परवाच्या मीटिंगमध्ये 454 कोटीचा निधी मंजूर मागणी झालेली आहे, तर त्या मागणीप्रमाणे ती मंजूर होऊन त्याप्रमाणे काम सुरू करावं असं माझी मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांना नम्र विनंती आहे. जी जी. आणि दर्शकांनो, आपण पाहताय की जिजाऊ जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला या ठिकाणी खऱ्या अर्थानं ही जी 426वी या ठिकाणी जिजाऊची जयंती आहे, जी महोत्सव होतोय. आज आपण बघताय की 426 फेरी या सिंदखेड राजा नगरीत या ठिकाणी होते. खास करून महिलांच्या हातामध्ये या मशाली देण्यात आलेल्या आहेत आणि या मशालींची ही या ठिकाणी होते आहे. आपण पाहतोय संपूर्ण हे कव्हरेज आपण बघताय लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलवरनं. संपूर्ण देशभरामध्ये केवळ आणि केवळ एकमेव बहुजनाचं असणारं हे चॅनल हे आजचे 24 तास आणि उद्याचे 24 तास असं 48 तास हे सिंदखेड राजावरनं जिजाऊ जन्मोत्सव या ठिकाणी लाईव्ह करत आहे. आपण पाहताय जिजाऊ जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला या ठिकाणी 426 महिलांनी, तरुणींनी हातामध्ये मशाली घेऊन संपूर्ण सिंदखेड राजा नगरीमध्ये ही मशाल फेरी या ठिकाणी आता आगेकूच करत आहे. या संपूर्ण फेरीतल्या महिलांसोबत आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याचप्रमाणे याच लखुजी राजवांच्या ज्या वाड्यामध्ये ज्या स्थळी या ठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊंचा जन्म झाला त्या जन्मस्थळावर ही हजारो दिव्यांची रास लावण्यात आलेली आहे. या ठिकाणी या संपूर्ण राजवाड्याला झगमगाट करण्यात आलेला आहे. पूर्वसंध्येला राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीची आपण या ठिकाणी बघू शकता. अनेक महिला भगवे वस्त्र परिधान करून खरं तर या ठिकाणी जे शौर्याचं या ठिकाणी चिन्ह आहे, जे त्यागाचं चिन्ह आहे, जे संघर्षाचं चिन्ह आहे, असं हे पीत आणि भगवं वस्त्र परिधान करून अनेक महिला त्या मध्ये या ठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊच्या जन्मस्थळी या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येत आहेत. आपण पाहताय की हा संपूर्ण राजवाडा या ठिकाणी केवळ आणि केवळ दिव्याने झगमगाट झालेला आहे. लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलचं हे सिद्ध प्रसारण आहे. सिंदखेड राजा पवित्र पावन राष्ट्रमाता जिजाऊच्या जन्मस्थळावरनं आपल्याला या ठिकाणी ही संपूर्ण पल की खबरे या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केवळ आणि केवळ देशातलं एकमेव बहुजनाचं चॅनल असणारं लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनल आपल्याला दाखवत आहोत. ही राष्ट्रमाता जिजाऊची प्रचंड मोठी असणारी ही रंगोली महिलांनी या ठिकाणी काढलेली आहे, ज्यामध्ये करारी बाणा राष्ट्रमाता जिजाऊंचा आणि हातामध्ये तलवार अशा पद्धतीचं हे स्वरूप आपल्याला जाणवत आहे. आणि म्हणून या राजवाड्यामध्ये हजारो दिव्यांची रास या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. जिकडे तिकडे दिव्यांचा झगमगाट या जन्मदिनांच्या पूर्वसंध्येला या ठिकाणी होतो आहे. देश दुनियाभरातनं महाराष्ट्रातनं अनेक लोक या ठिकाणी येत आहेत. शिवप्रेमी या ठिकाणी अभिवादन करण्याचा प्रयत्न करत आहेत. पाहताय सिंदखेड राजा नगरीमध्ये या ठिकाणी ह्या महिला आपण ज्या ठिकाणी बघतो आहोत, लेझिमच्या गजरामध्ये या ठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊला या ठिकाणी अभिवादन करण्याचा प्रयत्न होतो आहे. ज्या महिला लेझिमच्या गजरावरती या ठिकाणी खऱ्या अर्थानं अभिवादन करण्याचा प्रयत्न करतायत. आपण पाहू शकता सिंदखेड राजा नगरीमधनं या ठिकाणी 426व्या जयंतीच्या निमित्तानं राष्ट्रमाता जिजाऊला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी लेझिमच्या गजरामध्ये तालबद्धतेने या ठिकाणी महिला अभिवादन करतायत. जिजाऊ ब्रिगेडच्या ह्या अनेक महिला या ठिकाणी आहेत. आपण पाहू शकता या ठिकाणी प्रदेश अध्यक्ष मॅडम या ठिकाणी स्वतः उपस्थित आहेत. ज्या पद्धतीनं आपण या ठिकाणी करतो आहोत, आपण बघू शकता राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सवाच्या बिलकुल या ठिकाणी पाहतो आहोत की राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव या ठिकाणी होतो आहे. अनेक महिला या ठिकाणी अभिवादन करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ही रॅली सिंदखेड राजा नगरीमधनं जिजाऊ जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला या ठिकाणी अभिवादन होते आहे. राष्ट्रमाता जिजाऊंची ही प्रतिमा या रथामध्ये प्रस्थापित करून खरं तर राष्ट्रमाता जिजाऊला अभिवादन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. आपण सर्वजण पाहताय संपूर्ण देशभरामध्ये राष्ट्रमाता जिजाऊंचा हा जन्मोत्सव आणि या जयंती दिनाच्या पूर्वसंध्येला सिंदखेड राजा नगरीमधनं खऱ्या अर्थानं निघालेली ही रॅली आहे. ज्या रॅलीमध्ये 426 या ठिकाणी मशालधारी महिला अभिवादन करण्यासाठी सिंदखेड राजा नगरीमधनं या ठिकाणी अभिवादन होत आहे. राष्ट्रमाता जिजाऊंना या ठिकाणी घोड्यावरती बसून खरं तर हे अभिवादन केलं जात आहे. अतिशय चांगल्या प्रकारचे नजारे या ठिकाणी आहेत.
या संपूर्ण रॅलीमध्ये आपण पाहत आहेत की नवतरुणी या ठिकाणी हातामध्ये मशाली घेऊन या ठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊला अभिवादन करण्याचा प्रयत्न करतायत। संपूर्ण देशामध्ये आपल्याला या ठिकाणी आपण हा जो सोहळा आहे या ठिकाणी लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह करण्याचा प्रयत्न करतायत। या सिंदखेड राजा नगरीमधनं ही महिलांची मशाल फेरी निघालेली आहे। 426 मशाली हातामध्ये घेऊन खरं तर या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी महिला आहेत। आपण पाहत आहेत की या महिला या ठिकाणी अभिवादन करतायत। या ठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊंना हे अभिवादन करण्याचं काम होतंय। संपूर्ण देशामध्ये लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनलच्या माध्यमातून हा सिंदखेड राजा नगरीमधनं हा लाईव्ह कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे। थेट प्रक्षेपण आहे। सिंदखेड राजा नगरीतनं लाईव्ह कार्यक्रम या ठिकाणी होतोय। महिला या ठिकाणी हातामध्ये मशाली घेऊन राष्ट्रमाता जिजाऊला अभिवादन करतायत। 426 महिला या ठिकाणी हातामध्ये मशाली घेऊन ज्या मनगटानं जय जिजाऊ ज्या मनगटानं खऱ्या अर्थानं तलवार हातामध्ये घेतली, शिवबांना शिकवण्याचं काम केलं, त्या मनगटामध्ये आज खऱ्या अर्थाने ही मशाल प्रगतीची, प्रेरणेची आणि खरं नवदिशा देणारी मशाल महिलांनी हातामध्ये घेतलेली आहे। सिंदखेड राजा नगरीमध्ये या ठिकाणी ही रॅली या ठिकाणी होते आहे। आपण पाहता प्रत्येक वयातल्या महिला या हातामध्ये मशाली घेऊन 426 मशाली घेऊन राष्ट्रमाता जिजाऊंना या ठिकाणी हे जयंती दिनाच्या पूर्वसंध्येला सिंदखेड राजा नगरीमधनं या ठिकाणी ही मशाल फेरी निघालेली आहे। अनेक महिला या ठिकाणी आहे। सगळ्या वयोगटातल्या महिला आणि मुली या मशाल फेरीमध्ये सहभागी आहे। संपूर्ण देश आपल्याला बघतो आहे लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनलच्या माध्यमातून आणि केवळ लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनल देशातलं एकमेव चॅनल आहे की देशभर खऱ्या अर्थानं जिजाऊ जन्मोत्सवाला 2 दिवस आज आणि उद्या 12 जानेवारीला या ठिकाणी आपण थेट लाईव्ह करतो आहोत। थेट प्रक्षेपण या कार्यक्रमाचं होतंय। अनेक महिला या ठिकाणी आहेत ज्या महिला खऱ्या अर्थानं हातामध्ये मशाली घेऊन राष्ट्रमाता जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी ही मशाल फेरी सिंदखेड राजा नगरीमधनं या ठिकाणी जाते आहे। या पूर्वसंध्येला राष्ट्रमाता जिजाऊच्या जयंती दिनाच्या पूर्वसंध्येला अशा पद्धतीनं राष्ट्रमाता जिजाऊला अभिवादन करणारा हा आगळा वेगळा उपक्रम खरं तर संपूर्ण देशाच्या पटलावरती लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनलच्या माध्यमातून येतो आहे। या ठिकाणी आपण पाहत आहे की अनेक महिला या ठिकाणी हातामध्ये मशाली घेऊन या ठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी या रॅलीमध्ये सहभागी आहेत। खरं तर ज्याला शौर्याचं प्रतीक म्हणतात ते भगवं वस्त्र परिधान करून या ठिकाणी महिला हातामध्ये मशाली घेऊन राष्ट्रमाता जिजाऊला अभिवादन केलं जात आहे। या ठिकाणी जिजाऊ ब्रिगेडचा हा अनोखा उपक्रम या ठिकाणी होतो आहे। त्याचप्रमाणे संपूर्ण सिंदखेड राजा नगरीमधनं ही महिलांची आगळी वेगळी एक हातामध्ये मशाल घेऊन मशाल फेरी या ठिकाणी होते आहे। ही संपूर्ण फेरी आणि ही संपूर्ण रॅली कव्हर करण्याचं काम लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनल केवळ आणि केवळ देशातलं एकमेव चॅनल आहे जे बहुजनांचं चॅनल आहे। राष्ट्रमाता जिजाऊ आणि खऱ्या अर्थानं मा जिजाऊंच्या सोबतच 2 छत्रपतींना खऱ्या अर्थानं संपूर्ण देश दुनियाच्या पटलावरती घेऊन जाणारं तुमचं आमचं बहुजनाचं लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनल आहे। या सिंदखेड राजा नगरीमधनं ही रॅली या ठिकाणी होते। संपूर्ण महाराष्ट्रातनं अनेक जिजाऊ ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्या या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत। हातामध्ये त्यांनी मशाली घेतलेल्या आहेत। पवित्र पावन सिंदखेड राजा नगरी ज्या सिंदखेड राजामध्ये राष्ट्रमाता जिजाऊचा जन्म झाला राजे लखुजी जाधव यांच्या या राजवाड्यामध्ये या राजवाड्याच्या समोरच आपण उद्या 12 जानेवारी आणि 12 जानेवारीच्या राष्ट्रमाता जिजाऊच्या जन्मदिनाच्या पूर्वसंध्येला आपण या ठिकाणी राष्ट्रमातांना जिजाऊला या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी अनेक महिला या ठिकाणी भगवे वस्त्र परिधान करून आलेले आहेत। भगवं वस्त्र जे शौर्याचं या ठिकाणी प्रतीक आहे आणि अशा अनुषंगानं या ठिकाणी अनेक महिला ज्या जिजाऊच्या लेकी आहेत ज्या सावित्रीच्या लेकी आहेत त्या लेकींना खरं तर आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं अभिवादन करत असताना त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांना हितगुज करण्यासाठी त्यांच्यासोबत जोडण्याचा प्रयत्न करत आहे। मी प्राध्यापक गजेंद्र गवई लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनलच्या या थेट प्रक्षेपणामध्ये काही महिलांसोबत आपण जोडण्याचा प्रयत्न करत आहोत। मी येथे 17 वर्षांपासून इथे राहत आहे सिंदखेड राजामध्ये। सिंदखेड राजाची सून आहे आणि खूप आनंद होतो की सगळेजण म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेर शिवभक्त सर्व जमा होतात इकडे आणि आम्ही खूप प्राऊडपणे त्यांना सांगतो की सर्वजण या इन्व्हाइट करतो 12 जानेवारीला आणि 11 जानेवारीला मशाल रॅली सुद्धा निघते। त्याची पण आम्ही खूप आतुरतेने वाट पाहतो वर्षभर। काय विचारांची प्रेरणा वगैरे काय घेऊन जाताय तुम्ही? इथनं आपण हेच की मुलींना कसं शिकवावं काय करावं। आता महिला बाहेर पडत आहेत, प्रत्येक जण स्वतंत्र उभं राहत आहेत। प्रत्येक महिला हेच जिजाऊंच्या प्रेरणेने आपण काय सांगाल? काय सांगाल? उर्मिला अशोक देशमुख राहणार मोहा
तालुका परळी जिल्हा बीड. जी जी बीड जिल्ह्यावरून आला. बीड जिल्ह्यावरनं आला. काय वाटतं, कसं फील होत आहे? छान वाटतंय अगदी. आनंद आपण वाटतंय. राष्ट्रमाता जिजाऊची लेक आहोत बरोबर, त्यांच्याशी नातं काहीतरी आपलं आहे. हो जिजाऊचे नातं आहेत. तुमच्या मुलींना लेकींना काय सांगाल? मुलींनाही काय मुलींनाच आणले आम्हाला इकडं, त्या म्हणजे जिजाऊचा आनंद वाटायला म्हणूनच त्यांनी बोलवलं आम्हाला इकडं. शिवाजी रामचंद्र ढोकर पाटील हिंगोलीहून आम्ही आलो. दरवर्षी मी ह्या ठिकाणी येतो. जिजाऊ मातेचं या 11-12 तारखेला दर्शन घेते वर्षी आम्हाला समाधान वाटत नाही. ही माती आम्हाला एक वर्षासाठी उत्साह किंवा आमच्यामध्ये प्रेरणा देते आणि आम्ही धर्मासाठी बहुजन समाजासाठी काम करतो. जय जिजाऊ. जय जिजाऊ जय जिजाऊ. मी सुरेश कदम, यवतमाळ जिल्हा मराठा सेवा संघ अध्यक्ष. मी 2000 पासून ते आज तागायतपर्यंत असा एकही 12 जानेवारी नाही की ती आम्ही चुकणार नाही. एकच वारी 12 जानेवारी, सिंदखेड राजा 12 जानेवारी. आणि या ठिकाणी आल्यानंतर जे आता यांनी सांगितलं, एक वर्षभराचा नाही आम्हाला कायमचा उत्साह मिळत असतो. आणि याची माती लावून आम्ही पुढे आमचं जे काही सेवा संघाचं बहुजनाच्या उतरण्यासाठी काम आहे ते आम्ही ते करायचा प्रयत्न करत असतो. निश्चितच उद्या 426 जन्मोत्सव आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही दरवर्षी येतो आणि इथं माथा टेकल्यानंतर आम्हाला ऊर्जा आणि एक आत्मिक समाधान मिळतं. मात्र आपल्या माध्यमातून आमची सरकारला आणि केंद्र सरकारला विनंती आहे, जर तुम्ही उद्या जर मुंबईला येत असेल तर इथे येऊन जावं, इथलाही विकास व्हावा. कारण की हे महाराष्ट्राचं ऊर्जा स्रोत आहे. ज्या मातेनं 16व्या शतकात 2 छत्रपतींना घडवलं, आपल्या पतीचं स्वप्न आपल्या मुलांकडून आणि नातवांकडून पूर्ण केलं. हा इतिहास आमचा जाजवला इतिहास असताना, जिवंत असताना आम्हाला पुस्तकीकडे वाचायची गरज नाही. त्यामुळं राज्य सरकारनं असो केंद्र सरकारनं असो या स्थळाचा विकास केला पाहिजे. इथं राष्ट्रीय स्तरावर हे स्थळ नेलं पाहिजे, हीच विनंती या माध्यमातून. दर्शकांनो, आपण पाहताय की अनेक लोक आपल्यासोबत जुळत आहेत. आपण पाहताय देशातलं केवळ एकमेव बहुजनांचं हे राष्ट्रीय चॅनल आहे. पूर्ण देश हा खरं तर राष्ट्रमाता जिजाऊंच्या पूर्वसंध्येला या ठिकाणी हा सोहळा या ठिकाणी पाहतोय. उद्याही दिवसभर आपण लॉर्ड बुद्ध TV चॅनलवर हा संपूर्ण कार्यक्रम